नमस्कार, जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे। इथे मी आज सांबार बनवणार आहे। त्याच्यासाठी कांदा, कढीपत्ता, टॅमॅटो, बटाटा, इथे थोडीशी चिंच घेतलेली आहे। इथे लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि इथे लाल मसूरची डाळ, इथे राई घेतलेली आहे। इथे पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये तेल घालूया। तर आता इथे 2 चमच तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडी राई घालायची आहे। राई तडतडली की छान अशी तडतडली तर इथे कढीपत्ता घालते, कांदा आणि छान असं याला परतवून घ्यायचं आहे। हे झालं, टॅमॅटो घालायचा आहे। टॅमॅटो सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे तेलातच। तर आता इथे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार। बटाटा पण घालून घ्यायचा आहे, शेवग्याच्या शेंगा आणि मसूर हे पण सुद्धा छान असं तेलात परतवून घ्यायचं आहे। हे छान असं तेलात परतवून घ्यायचं। त्याच्यानंतर हे मसाले घालायचे आहे, हे सुद्धा छान असं फिरवून घ्यायचं आहे तेलातच। आता इथे चिंच घालणार आहे। कोणी भिजवून पाणी घालतं, आम्ही असंच घातलं तरी चालतं, म्हणजे ते शिजून छानच त्याचं निघून येतं सगळा रस। आता इथे पाणी घालते आणि छान असं उकळून द्यायचं आहे। हे बघा, छान असं, हे बघा छान असं हे सांबार। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। आवड